एका बाबासमोर एक माणूस त्याच्या बायकोची तक्रार घेऊन आला होता. बाबांनी त्याला विचारले की तुझ्या घरात स्वयंपाक कोण करतं? तो माणूस म्हणाला, माझी बायको. बाबाजींनी पुन्हा विचारले, तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर कोण ठेवतं? त्यावर व्यक्ती म्हणाला, माझी बायको. बाबाजी म्हणाले, तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्यापर्यंत कोण झटतं? तो माणूस म्हणाला, माझी बायको. बाबाजी म्हणाले, तुमची आणि तुमच्या आईवडिलांची सेवा कोण करतं? तो माणूस म्हणाला, माझी बायको. बाबाजी म्हणाले, तुमचं मूल आजारी असताना तुमच्या आणि तुमच्या मुलाची काळजी कोण घेतं? तुमच्यासाठी रात्रभर कोण जागतं? तो माणूस म्हणाला, माझी बायको. बाबाजींनी विचारलं, तुझ्या सुखदुःखाचा सोबती कोण आहे? त्या व्यक्तीने उत्तर दिले, माझी बायको. तेव्हा बाबाजींनी विचारले, ह्या सर्व कामांसाठी तुमची पत्नी तुमच्याकडून पगार घेते का? तो माणूस म्हणाला, नाही. त्यावर बाबा म्हणाले, तुम्ही तुमच्या पत्नीचे फक्त दोष लक्षात ठेवले, पण तिचे गुण नाही ना तुम्ही तिची कदर केली. घरातील सगळे कामं ती तुमच्याकडून पगार न घेता करते आणि फक्त आशा करते की तुम्ही तिची प्रेमाने काळजी घ्यावी आणि तिचा आदर करावा. मंडळी, आता तुम्हीच विचार करा की तुमच्या आयुष्यात बायकोचं महत्त्व किती आहे आणि किती नाही. तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.